चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांसाठी खास पौष्टिक ड्रायफ्रूट शेक कसा बनवायचा ते सांगणार आहोत। त्याचसोबत आपण 10 मिनिटात तयार होणारी आंबट गोड चवीची टोमॅटोची भाजी कशी बनवायची ते सुद्धा पाहणार आहोत। तर व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत बघा। तर सगळ्यात पहिले इथे मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकली। त्यानंतर आपण लगेच टाकून घेतलेला आहे कांदा। तर आपण थोडंसं 2-3 टोमॅटो सुद्धा अगोदरच चिरून ठेवलेले होते। आता एक कांदा लालसर भाजला का त्यामध्ये टाकलेले थोडेसे आपण लसणाचे तुकडे आणि त्याला अर्धी मिरची हिरवी टाकून दिलेली। हे थोडंसं परतल्यानंतर लगेच यामध्ये अर्धा चमच हळद टाकली, पाऊण चमच मी यामध्ये लाल तिखट टाकलेले, पाऊण चमच मीठ टाकलेलं। त्याचसोबत आपल्याला लागणार आहे 2 चमच कारळाचा कूट। त्यामुळे भाजीला दाटसरपणा तर छान येतो, चवीला सुद्धा अगदी मस्त खमंग भाजी तयार होणार आहे। हे सगळं परतून घेतल्यानंतर लगेच यामध्ये टाकलेले आहे 2 चमच शेंगदाण्याचा कूट। त्यामुळे सुद्धा भाजीला चव खूप छान येते, त्यामुळे अजिबात स्किप करू नका। हे सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकलेला आहे टोमॅटो चिरलेला जो बारीक होता तो यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता परत एकदा हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जे काही मसाले आहेत ते भाजीला अगदी व्यवस्थित मिक्स होतील, टोमॅटोला छान सगळे लागून जातील। आता थोडंसं चवीला बॅलन्स होण्यासाठी मी यामध्ये थोडंसं गूळ पावडर टाकलेलं आहे, तर तुम्ही इथे साखर टाकली तरी सुद्धा चालेल। परत एकदा मिक्स करून घ्यायचं, एक 5 ते 10 मिनिटांसाठी याला झाकून ठेवायचं, म्हणजे टोमॅटो शिजतात छान आणि नरम झाल्यानंतर आपल्याला ते छान त्याला मिक्स करून घेता येतात, एकजीव करून घेता येतात। तर झाकून ठेवल्यानंतर एक 5 मिनिटानंतर उघडून बघा, तुम्ही पाहिल्यानंतर लगेच आपल्याला टोमॅटो छान नरम झालेले आहेत। तर आपण चमचनीच असं त्याला स्मॅश करू शकतो, त्यामुळे एकजीव भाजी चवीला खूप मस्त लागते। तर ही भाजी जी आहे ती डब्यासाठी जर खास ऑप्शनच आहे। त्याचप्रमाणे आपल्याला प्रवासात जरी घाई असेल अशा वेळा तर ही पटकन होण्यासारखी भाजी आहे, चवीला सुद्धा मस्त लागते। बऱ्याच वेळा रात्री वरण भात केल्यानंतर त्यासोबत काय करायचं, तर त्यासाठी सुद्धा एक मस्त ऑप्शन आहे, त्यामुळे नक्की करून बघा। आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडंसं यामध्ये जे आहे ते पाणी शिल्लक ठेवलं मी त्यामध्ये, आणि त्याचमध्ये आपण थोडंसं मटार टाकून घेतलेलं आहे। तर हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचे तर नाही टाकले तरी सुद्धा चालेल, असले तर टाका, चवीला मस्त लागतात। आता एक परत 5 मिनिटं आपल्याला शिजू द्यायचं, म्हणजे त्याला थोडासा घट्टसरपणा येतो आणि वाटाणे सुद्धा यामध्ये छान शिजून येतात। 5 मिनिटांनंतर बघा लगेच आपली भाजी अगदी परफेक्ट रेडी झालेली आहे, तर नक्की एकदा करून बघा। चला तर आता दुसरी रेसिपी म्हणजे ड्रायफ्रूट शेक कसा बनवायचा ते पाहूया। तर इथे मी रात्री जे ते थोडेसे ड्रायफ्रूट भिजत घातले होते, त्यामुळे थोडेसे बदाम घेतले होते। त्यानंतर आपल्याला लागणार आहेत 2 अंजीर, त्याचसोबत आपण थोड्याशा मनुका सुद्धा भिजत टाकल्या होत्या, त्या सुद्धा घेऊया 2 चम्मच। आणि यामध्ये तुम्ही इतर ड्रायफ्रूट म्हणजे थोडंसं अक्रोड टाकले तरी सुद्धा चालतात, किंवा काजू टाकले तरी सुद्धा चालतात। त्याचबरोबर आपण 2-3 जे आहे ते खजूर सुद्धा जे आहे ते त्यातल्या बिया काढून घेतल्या आणि ते यामध्ये टाकून घेतलेले। आता पहिले मी सुरुवातीला थोडंसं असंच मिक्स करून घेते आणि त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला दूध टाकायचं आहे। बघा एवढ्या 2-3 साहित्यामध्येच अगदी घट्टसर जे आहे ते ज्यूस मुलांसाठी रेडी होतो, आणि 1 कप जरी पिला तरी अगदी पोटभरीचंच होतं, आणि इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी सुद्धा हे खूप छान ऑप्शन आहे, त्यामुळे नक्की मुलांना कधीतरी करून द्या। तर आता हे मिक्स करून त्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेतलं आणि परत मी याला मिक्स करून घेते, मिक्सरला छान फिरवून घेते। तर बघू शकता अशा प्रकारे आपण मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर अगदी दाटसर जे आहे ते आपल्याला शेक रेडी झालेला आहे। मुलं नुसतं दूध प्यायचा कधी-कधी कंटाळा करतात, अशा वेळा हे छान ऑप्शन आहे, त्यामुळे नक्की मुलांना करून द्या, आवडीनं मुलं दूध पितील। त्याचप्रमाणे त्यांची इम्युनिटी पॉवर सुद्धा अगदी छान वाढेल। दोन्ही रेसिपी आवडल्या असतील तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। भेटूया अशा छान-छान व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।